नमस्कार, ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी नजीर मुलानी, ऑल इंडिया न्यूज. कारण माणूस किमती आहे, पैसा किमती नाहीये. पण ह्या ठिकाणी माणूस किमती नाही, पैसा किमती आहे अशा प्रकारे दाखवलं. ह्या 5.5 तासात आपण समोर बघितलं. त्या व्यक्तीचा जीव होता की नव्हता ते अजून सांगू शकत नाही. का तर त्या ठिकाणी अवेलेबल 5.5 तास बोलले तरी आपल्याला 2 मिनिटाचा सुद्धा कालावधी मिळाला तरी जीव वाचतो. पण 5.5 तास मिळाले तर कसा जीव वाचेल हे बी प्रश्न उपस्थित दिसला. नमस्कार, मुलानी ऑल इंडिया न्यूजमध्ये आपलं सर स्वागत आहे. मी आज पापडीच्या पुढे आहे ते वेस्टर्न इन ह्याच्या पाठीमागं जे बिल्डिंग आहे 15-16 माळे जेवढी टावरची बिल्डिंग आहे त्या ठिकाणी हादसा झालेला आहे. ते लिफ्टमध्ये एक पेंटिंग काम करणारा मुलगा चक्क पडून किती तास झाले, कमीत कमी 5 तास झाले ते पडून. ते आत्ता 5 तासानंतर उचलला त्याला आणि सरकारी दवाखान्यात घेऊन गेलेत. नक्की काय घटना घडलेली आहे तर आपण जाणूया. देशपांडे साहेब, निलेश देशपांडे साहेब, घटना काय घडलेली आहे, सत्य घटना काय होती आणि पोलीस प्रशासन ह्यानंतर किती वाजता आली, किती तासानंतर आली आणि काय अवस्था तुम्ही डोळ्याने पाहिली? प्रत्यक्षात बघितलं तर हे एक वसईचं दुर्दैवी चित्र आज आपण बघतोय. पाठी हा जो टॉवर चालू आहे आरियाना बिल्डर्सचा टॉवर चालू आहे आणि ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे जसे इतर टॉवर्समध्ये कामं चालू आहेत कोणत्याही सेफ्टी सिस्टम्स आणि सेफ्टी नॉर्म्स न पाळता त्या पद्धतीने तिकडे काम चालू होतं. तिकडे जे प्रत्यक्षदर्शी होते जेव्हा आम्ही आलो तेव्हा त्यांच्याकडून जी माहिती घेतली त्याच्यानुसार तो मुलगा काम करत होता, लघवीला लागली म्हणून त्यांच्यासाठी एक सेपरेट एरिया त्यांनी हे केलेला होता. तिकडे तो जाऊन परत येताना अंधारी जागा होती तिकडे आणि तिकडे जो याचा लिफ्टचा डक्ट होता तिकडे कोणत्याही प्रकारची मार्किंग, टेप मार्किंग वगैरे काही केलेली नव्हती किंवा कोणत्याही नेट्स लावलेली नव्हती. त्याला वाटलं हाच जायचा रस्ता आहे आणि तो पुढे आला डायरेक्ट 15व्या माळ्यावरून त्या डक्टमध्ये खाली पडला, जागच्या जागी मृत्यू झाला. ही घटना झाली 12:30 वाजता. आम्ही आत्ता ही बॉडी इकडून 5:30 वाजता नेण्यात आली. 5 तास तो मृतदेह त्या डक्टमध्ये पडून राहिलेला होता. पोलीस त्या ठिकाणी आले पण फक्त बघायची भूमिका घेत की पाठी काही चाललं होतं त्याचं पण एक संशोधन करण्याची गरज आहे. पण त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेणं की बाबा थोडा तरी जीव असेल तर तो वाचवण्याचा प्रयत्न करणं ह्या नावावरती शून्य कारवाई ही पोलीस त्या ठिकाणी करत होते. पोलिसांनी हे मान्य केलं की तो मेलेलाच आहे पण त्याची नस पण व्हेन पण चेक केली नाही की त्याचे बिप्स बघितलेलं नाही आहे. आणि वरतून जे PSI होते मासा या ठिकाणी आलेले ते त्या इतर मजुरांवरती दबाव टाकत होते, ताबडतोब ही बॉडी काढा आतून बाहेर. अरे तुम्ही मेडिकल स्टाफ बोलवायला पाहिजे, तुम्ही प्रॉपर पेपर्स बनवायला पाहिजे, पंचनामा झाला पाहिजे आणि तुम्ही ही घाई करताय काही कागद न करता 5 तास 4.5 तासानंतर सुद्धा. म्हणजे ह्याच्यात काहीतरी काळं चालू आहे. अशा अनेक घटना घडलेल्या आहेत वसईमध्ये. आता ह्या पाठी जो आहे टॉवर त्याच्यावर सुद्धा आत्ता जे पेंटिंग करणारी सगळ्यात टॉपवरती 21व्या माळावर जे चालू आहे काम तिकडे सुद्धा काही नाही आहे. नुसत्या पराती बांधलेल्या आहेत बांबूच्या आणि ना बेल्ट ना सेफ्टी शूज काही नसताना तो बिचारा कामगार तिकडे वरती काम करतोय. आता तो तिकडून पडून मेला तर ती जबाबदारी कोणाची हाच विषय या ठिकाणी आहे. कॉन्ट्रॅक्टर सांगतो मी बाहेर होतो, मला इकडे काही माहिती नाही आहे, बिल्डर इकडून गायब आहे. महानगरपालिकेच्या नगर विभागाचे अभियंते या ठिकाणी कोणत्याही बिल्डिंगमध्ये येत नाहीत इन्स्पेक्शन करायला. त्यांनी हे रिपोर्टिंग करायला पाहिजे होतं की इकडे सेफ्टी नॉर्म्स किती पाळले जातात तर त्यावेळी ही घटना आपण टाळू शकलो असतो. या सगळ्याला जबाबदार हे सगळे बिल्डर आणि ही महानगरपालिकेची यंत्रणा हे जबाबदार आहेत. या सगळ्यांवरती अगदी आयुक्तापासून सगळ्यांवरती सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे. एक प्रश्न आपल्याला उपस्थित करायचा आहे. ह्या ठिकाणी आपण आल्यानंतर जे पेंटिंग काम करणारे वर्कर आहेत त्यांच्या जोडीदार त्यांनी आपल्याला निष्पन्न काय सांगितलं आणि सेफ्टी काय त्यांना दिलेलं आहे? सेफ्टी बेल्ट आहे, टोपी, कॅप आहे, कुठला अवजार त्यांच्या गंबोट आहे, असं काही निदर्शनात आपल्याला आलं का? काही नाही. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मजूर हा चप्पल आणि स्लीपरवर काम करतोय. त्यातल्या काही जणांनी आम्हाला सांगितलं की 2-3 माफक हेल्मेट्स आहेत, बाकी सगळे बिना हेल्मेटनी काम करतात. हा जो मजूर पडून मेला
त्याच्यावर डोक्यावर सुद्धा हेल्मेट नव्हतं. तो याचं टॉवेलचं मुंडा असं बांधून तो काम करतोय. पायामध्ये चप्पल आहे त्याच्या. हे अशा पद्धतीने जर तुम्ही कामं करून जर माणसं मारत असाल तर नको बांधू. आम्हाला नको तसे टॉवर. ज्या ठिकाणी दुर्दैवी गरीब लोकांचे मृत्यू होत आहेत, त्यांना मारलं जातं, अशा ठिकाणी वसईकरांना राहायला आवडणार नाही. हे सुद्धा बिल्डर लोकांनी लक्षात घ्यावं. जर असं जर होत असेल आणि अशा प्रकारेच कामं पुढे अजून चालू ठेवली तर आपल्या पक्षाच्या माध्यमातून आपण काय करणार आहे का, कशा प्रकारे त्यांना धडा शिकवणार या कानून कायद्यानं आता हे दाखवून देणार. आता हा विषय जो आहे हा संघर्ष करण्याचा विषय झालेला आहे. कारण कुठल्याही ठिकाणी बघितलं तर बिल्डर लोकांची जी मक्तेदारी आणि शिरदोरी चालू आहे आणि त्याला जी साथ जी आहे या प्रशासनाची आहे, ही संपूर्ण यंत्रणा ही मोडण्यासाठी आता संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे. आणि आता आम्हाला तो संघर्षाला उतरण्याची आम्ही पूर्ण मानसिक तयारी केलेली आहे. नक्की म्हणजे पडल्यानंतर 5.5 एवढं तास लागतात आणि बाजूलाच काही दुरीवरती पोलीस चौकी आहे जे बाबोळाची काही दुरीवरती आहे. म्हणजे 2 मिनिटात तो ह्या ठिकाणी पोहोचू शकतात. पण हे सगळं असताना बिल्डर असतील या कॉन्ट्रॅक्टर असतील, या ठिकाणी जे बी सांभाळणारे हे असतील, सिक्युरिटी गार्ड असतील, त्यानंतर सुपरवायझर असतील, ह्यांनी का त्या दखल एवढी घेतली नाही की बाबा हा व्यक्ती मेला तुरंत त्यांना इन्फॉर्मेशन करून मेलाय की नाही हा पण त्यावेळी विषय नव्हता. कदाचित तो त्यावेळी त्याचा जीव राहिला असेल. ती जर वेळी जर त्यावेळी मेडिकल हेल्प त्याला मिळाली असती तर तो कदाचित तो जगू पण शकला असता. परंतु 5 तास तुम्ही फक्त त्या ठिकाणी पडलेला जो जखमी असेल किंवा मृतदेह तुम्ही ते ठेवता. हे पोलिसांना सुद्धा निर्लज्जपणाचं लक्षण आहे पोलिसांचं. त्यांना लाज वाटायला पाहिजे की त्यावेळी जर आपण फटाफट काहीतरी व्यवस्था केली असती, ॲम्ब्युलन्स बोलवली असती, काढून त्याला हॉस्पिटलमध्ये किमान तो जिवंत आहे का मेला हे तरी आपण तपासलं पाहिजे होतं. पण आम्ही 5 तास फक्त बिल्डरशी काय वाटाघाटी करायच्या होत्या का हे आम्ही पोलिसांना विचारून. हे आमच्या संगतीत जोडले होते निलेश देशपांडे साहेब. नक्कीच ह्या ठिकाणी माणसाची किंमत काय आहे ह्या व्यक्तीपासून जे काम करणारा पेंटर आहे तो गरीब बिचारा तो पडल्यानंतर तर त्याला 5.5 तास लागतात उचलण्यासाठी. तर किती दुर्भाग्य आहे. म्हणजे माणसाची किंमत नाही, हे फक्त या पैशाची किंमत आहे. आणि ज्याची वचक आहे, ज्याची ओळख आहे, वरपर्यंत हात पोचलेले आहेत, त्यांना कुठल्याच प्रकारचा धाक नाही आहे. अशा प्रकारे दिसून आलं. खरोखरच हे बिल्डरला कसा लगाम देतील हे बघणंही तेवढं गरजेचं आहे. तर मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून खरोखरच प्रशासनाला मी जागृत करत आहे की नक्कीच अशा प्रकारे जर होत असेल तर ह्यांना कसा ना कसा लगाम देणं गरजेचं आहे. कारण माणूस किमती आहे, पैसा किमती नाही आहे. पण ह्या ठिकाणी माणूस किमती नाही, पैसा किमती आहे. अशा प्रकारे दाखवलं. ह्या 5.5 तासात आपण समोर बघितलं. त्या व्यक्तीचा जीव होता की नव्हता ते अजून सांगू शकत नाही. का तर त्या ठिकाणी अवेलेबल 5.5 तास बोलले तरी आपल्याला 2 मिनिटांसुद्धा कालावधी मिळाला तरी जीव वाचतो. पण 5.5 तास मिळाले तर कसा जीव वाचेल हे बी प्रश्न उपस्थित दिसला. खरोखरच हे बी माझी एक मागणी आहे आयुक्तांकडे आणि नगररचना विभागाचे जे उपसंचालक आहे मनीष विष्णुरकर, की ह्या ठिकाणी ताबडतोब इन्स्पेक्शन केलं पाहिजे. आणि या इमारतीची आणि समोर एंजल बिल्डर्सचे जे टॉवर्स चालले आहेत त्यांची पण ताबडतोब इन्स्पेक्शन झालं पाहिजे. आणि या तिन्ही टॉवरच्या CC आहेत त्या ताबडतोब सस्पेंड केल्या पाहिजेत. नाही तर आम्ही रस्त्यावर उतरतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.